नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. आपल्याला नुकतंच जी हायकोर्टची पदभरती जी आहे त्यामध्ये आपल्याला पेपर जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा संगणकावर आधारित काही प्रश्न आपल्याला येणार आहेत. तर मग त्याचा सराव म्हणून आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत की जे हायकोर्टसाठी आपल्याला उपयुक्त ठरतील कम्प्युटर वाल्या सेक्शनवर आधारित काही प्रश्न. मग आपण इथं एक एक करून सुरुवात करूया प्रश्नांची. त्यातला आपला पहिला प्रश्न आहे बघा, एरावत हा सुपर कम्प्युटर कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केला आहे? पर्याय क्रमांक 1 सीडॅक, दुसरं PARC, तिसरं NAL आणि चौथं इस्रो. तर याचं उत्तर आहे बघा आपला पर्याय क्रमांक 1 सीडॅक. आता आपण इथे फक्त उत्तर न बघता त्याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत की एरावत म्हणजे काय ते बघू. सीडॅक आणि उर्वरित जे 3 ऑप्शन्स आहेत आपले त्याच्यावर पण आपण चर्चा करूया, म्हणजे जेणेकरून आपले हायकोर्टमध्ये जे संगणकावर आधारित जे काही प्रश्न होतील ते लवकर आपल्याला सॉल्व्ह करता येतील. तर मग आता आपण बघूया पुढचं की एरावत सुपर कम्प्युटर आहे भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सामर्थ्य वाढवण्यासाठी त्याचं काम केलं जाणार आहे, की जे आपल्याला AI आधारित ज्या काही आपली टेक्नॉलॉजी आहे. कारण की आता जर आपण बघायला गेलो तर आपलं जग हे AIचं जग आहे आणि प्रत्येक गोष्टीत आपण AIचा वापर करत आहोत आणि हे शैक्षणिक विभाग हा त्याचा प्रस्तुत करता आहे. मग AI आधारित जे सुपर कॉम्प्युटिंग मध्ये आपल्याला जे काही फायदे घेता येऊ शकतात त्याच्यावर आधारित आपल्याला एरावत नावाचा प्रकल्प आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये बघा सीडॅक ह्या संस्थेच्या अंतर्गत ते सुरू करण्यात आलंय. तर त्यासाठी आपल्याला सीडॅक ही काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचं पूर्ण नाव जर बघायला गेलं तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. त्या ॲडव्हान्स कम्प्युटिंगचं जे डेव्हलपमेंट आहे त्यासाठी सेंटर उघडलेलं आहे आपलं सीडॅक. हा त्याचा आपला लोगो आपल्याला इकडे बघायला मिळतो. त्याची स्थापना आपल्याला 1988 साली झालेली बघायला मिळते. त्याचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे आपले इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे भारत सरकारचं त्याच्या अंतर्गत हे आपल्याला आलेलं बघायला मिळते. आता आपण हे एरावत बद्दल चर्चा करूया की नेमकं त्या संस्थेमध्ये ते इन्स्टॉल केलं हा त्याचा थोडक्यात परिचय. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. ॲडव्हान्स कम्प्युटिंगसाठी काय त्याच्या उपाययोजना असतील त्यासाठी आपल्याला हे काम करताना. आता सीडॅकची मुख्य संशोधन क्षेत्रे काय आहेत की सुपर नावच त्याचं सजेस्ट करतंय ना की कम्प्युटिंगमध्ये ॲडव्हान्स जे आहे त्यासाठी ते काम करतं. त्यामध्ये काय सगळ्यात पहिलं त्याचं सुपर कम्प्युटिंग हे काम आहे उच्च कार्यक्षमता संगणन आणि पायाभूत सुविधांचा विकास. म्हणजे कार्यक्षमता उच्च जरी असली आपल्याला परंतु ज्या पायाभूत सुविधा आहेत कम्प्युटिंगच्या यांचा विकास करणे हे त्याचं मुख्य काम आहे. सेकंड काम जर बघायला गेलं AI अँड बिग डाटा. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डाटा विश्लेषण मध्ये संशोधन, की जो काय आपल्याला डाटा आहे जी काय माहिती मिळते ती AIच्या माध्यमातून त्याचं आपल्याला संशोधन करायचं तसेच त्याचे विश्लेषण करायचं. आणि ते विश्लेषण करताना कसं सखोल करायचंय आपल्याला की जेणेकरून भविष्यकालीन संशोधन कार्यासाठी त्याचा आपल्याला निश्चितपणे चांगला उपयोग करून घेता. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा सायबर सिक्युरिटी, जी आपली काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण डिजिटल इंडियाकडे जात आहोत त्या डिजिटल इंडियामध्ये आपल्याला बरेचसे सायबर धोके सुद्धा निर्माण होत आहे. वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर, मग ते आर्थिक स्तरावर असतील, सामाजिक स्तरावरती असतील, आर्थिक त्याच्यानंतर राजकीय असेल किंवा वैयक्तिक स्तरावर आपल्याला वेगवेगळे सायबर गुन्हे आपल्याला बघायला मिळतात. ही सायबर सिक्युरिटी आपल्यासाठी फार महत्त्वाची काळाची गरज आहे. कारण की जर आपण डिजिटल इंडिया होऊ पाहत आहोत तर आपल्याला तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सायबर धोके जे आहेत ते लगेच आयडेंटिफाय करणं व त्याच्यावर उपाययोजना करणं फार महत्त्वपूर्ण ठरतात. मग डिजिटल सुरक्षेसाठी आपणा सर्वांच्या आणि सायबर धोक्यांपासून संरक्षणासाठी आपल्याला हे सीडॅक जे आहे ते संशोधन क्षेत्रात काम करताना दिसतं. त्याचं सगळ्यात पहिलं काम जर काय असेल तर सुपर कम्प्युटिंग, दुसरं AI डाटा अनालिसिस, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सायबर सिक्युरिटी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर सुपर कम्प्युटिंगचा प्रवास काय आहे. आपण तर म्हणतोय की ते सीडॅकचं मुख्य काम सुपर कम्प्युटिंग आहे, पण सुपर कम्प्युटिंगचा भारतामध्ये जो काही प्रवास आहे त्याची एक टाइमलाईन आपण ह्या स्लाइडवर बघू शकताय, ती आपण बघूया. त्यातला पहिले बघा परम 800 भारताचा पहिला सुपर कम्प्युटर जो आहे
जो आपण परम म्हणून या नावाने ओळखतो, जो आपल्याला 1991 साली बनवण्यात आलेला बघायला मिळतं. यामध्ये आपले एक सायंटिस्ट आहेत बघा, विजय भटकर यांचं फार मोठं योगदान आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा परमसिद्धी एआय साठी समर्पित शक्तिशाली प्लॅटफॉर्म जे आपण आता वापरतो आणि त्याचाच अपडेटेड व्हर्जन जर दुसरं कोणतं असेल आपलं तर एरावत आपल्याला बघायला मिळते. हे अतिआधुनिक एआय संशोधन आहे आणि प्लॅटफॉर्म त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता एआय साठी समर्पित शक्तिशाली पहिलं जर विचारलं जाईल तर परमसिद्धी एआय हे त्याचं उत्तर ठरेल, परंतु अति लेटेस्ट अपडेटेड विचारलं तर एरावत हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला द्यावं लागेल. त्याच्यानंतर बघा एरावतची काय वैशिष्ट्य आहे. आता हा त्याचा फोटो आहे साईडला जो दिलेला आहे आपल्याला तो. आता त्याची वैशिष्ट्ये आपण बघूया. त्याचं पूर्ण नाव जर बघायला गेलं तर एआय रिसर्च अनालिटिक अँड नॉलेज डिस्मिसल प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर हा प्लॅटफॉर्म भारताच्या नॅशनल प्रोग्राम ऑन एआय अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे. आता भारताचा एआय साठी असलेला जो नॅशनल प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत आपण हा एरावत हा प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जगातील जे सगळे सुपर शक्तिशाली जे कम्प्युटर आहेत, जे 500 कम्प्युटर आहेत जे सुपर कम्प्युटिंग मध्ये जगामध्ये आहे, त्याच्यामध्ये एरावतला 75वा क्रमांक आपल्याला मिळालेला आहे, की जे आपल्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. आता 75वा क्रमांक मिळणं म्हणजे टॉप 100 मध्ये आपण येतोय म्हटल्यावर याच्यावरनं त्याची सुपर कम्प्युटिंगची आपण पातळी बघू शकतोय. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची की भारतातला पहिला आहे जो 75वा स्तरापर्यंत नंबरपर्यंत पोहोचलाय. म्हणजे जगामध्ये याच्यापेक्षा सुद्धा अपडेटेड कम्प्युटिंग प्रोसेस आपल्याला सुपर कम्प्युटिंगचे प्रोसेसर आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एरावतचा उपयोग काय, बनवून तर घेतलं पण मग त्याचा उपयोग पण तर लक्षात घ्यायला पाहिजे ना. कारण नुसतं एआय आधारित एक टेक्नॉलॉजी बनवली त्याचं उद्घाटन केलं असं जमणार नाही ना. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने त्याचे उपयोग सुद्धा माहीत असणं गरजेचे आहे वैशिष्ट्यांसोबतच. त्याचा सगळ्यात पहिला उपयोग आपण आपलं आरोग्य क्षेत्रामध्ये विश्लेषणांसाठी करू शकतोय, वेगवेगळ्या रोगांवरील निदान करण्यासाठी. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर आरोग्याचा जो डाटा आहे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण एआयच्या मदतीने सॉफ्टवेअरच्या मदतीने आरोग्य निदान करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा हवामानाचा अंदाज. बऱ्याच वेळा म्हटलं जातं बघा मीम्स बनवले जातात आपल्या हवामान खात्यावर की प्रत्येक वेळेस काय त्यांनी सांगितलं असं होईल तर त्याच्या अपोजिटच होतंय. त्यामुळे हवामानाचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अचूक अंदाज निर्माण घेण्यासाठी व अचूक जी माहिती आहे ती तुम्हा माझ्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी की जेणेकरून भविष्यकालीन आपण आपल्या उपाययोजना करून ठेवू, त्यासाठी आपल्याला एरावत उपयोगी ठरू शकतोय. त्यानंतर भाषा प्रक्रिया. भारतासारख्या भाषिक विविधता असलेल्या देशामध्ये भाषा प्रक्रिया फार महत्त्वपूर्ण घटक हे त्याचा सगळ्यात चांगला उपयोग आपण बघून घेऊ शकतोय. कारण की भारतीय भाषांमधील नैसर्गिक भाषा प्रक्रिया जी आहे त्या महत्त्वाच्या आणि त्याचं ट्रान्सलेशन जे आहे ते योग्य रीतीने होणं आणि एररलेस होणं यासाठी आपल्याला फार महत्त्वपूर्ण योगदान एरावत करताना दिसते. त्यानंतर शेती क्षेत्रातील संशोधन जे आहे ते पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी एआयचा वापर कसा केला जाऊ शकतो ते आपल्याला एरावतच्या माध्यमातून समजून घेता येईल. त्याच्यानंतर बघूया, हे तर आपलं सिगड्याक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, परंतु उर्वरित जे 3 ऑप्शन्स होते आपले त्याच्या पण आपण थोडक्यात चर्चा इथे करून घेऊया. दुसरा ऑप्शन होता बघा आपला BARC भाभा अणु संशोधन केंद्र, आपले न्यूक्लिअर एनर्जीसाठी समर्पित असलेलं. स्थान जर बघायला गेलं तर ट्रॉम्बे, मुंबईमधील ट्रॉम्बे इथे त्याचं लोकेशन आपल्याला बघायला मिळतं, जे 1954 मध्ये स्थापन झालेले आहे. त्याचं मुख्य लक्ष अणुऊर्जा संशोधन आहे. न्यूक्लिअर रिसर्च जे आहे न्यूक्लिअर एनर्जी बद्दल भारतामध्ये रिसर्च करणे हे त्याचं मुख्य क्षेत्र आहे. त्याचबरोबर रिॲक्टर्स जे आहेत आणि न्यूक्लिअर मेडिसिन्स जे आहेत आणि रेडिएशन तंत्रज्ञान जे आहे म्हणजे अणुभट्टींचा विकास, अणु औषधी, त्याचबरोबर रेडिएशन तंत्रज्ञान आहे. कारण की आपण न्यूक्लिअर एनर्जी ही रेडिएशन्सवर तर काम करते ना. प्लुटोनियम आणि युरेनियमच्या रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत त्यांच्या गोष्टींवरच हे रिॲक्ट करतात. मग त्यासाठी बनणारे जे रिॲक्टर्स आहेत ते आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात. आता इकडे तुम्हाला अणुऊर्जा केंद्राचा एक फोटो दिलेला आहे. म्हणजे आपलं BARC जर विचारलं त्याच्यावर जर प्रश्न आला तर त्याचं स्थापना वर्ष 1954, मुंबई इथे मुख्यालय आणि अणुऊर्जा संशोधनासाठी न्यूक्लिअर एनर्जी रिसर्चसाठी त्याची स्थापना आपल्याला झालेली बघायला मिळते. आणि ह्याच्यात पुढाकार जर कोणाचा असेल आपला तर डॉक्टर होमी भाभा. तसेच आपले डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने झालेला बघायला मिळतो. यांच्या पुढाकाराने आपल्याला झालेला बघायला
तिसरा होता बघा NAL, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज. त्याचं मुख्यालय जर बघायला गेलं तर बँगलोर, कर्नाटकमध्ये बघायला मिळते आणि त्याची स्थापना आपल्याला 1959 1959 मध्ये झालेली बघायला मिळते. त्याचं मुख्य लक्ष एरोस्पेस अभियांत्रिकी, जे आपलं एरोस्पेस इंजिनिअरिंग जे आहे आपली ते, आणि विमान डिझाईन आणि विकसित करणे, एरोडायनामिक्स आणि सिम्युलेशन करणे, आणि सारस नावाचा जे विमान प्रकल्प आहे तो आपण नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज जे आहे त्याच्या अंतर्गत करू शकतो. त्याचं मुख्यालय आपल्याला कर्नाटकमधील बँगलोरमध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतरचा आपला पुढचा आहे बघा इस्रो, जो आपल्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था या नावाने आपण ओळखतो. त्याचं मुख्यालय आपल्याला बँगलोरमध्ये कर्नाटकमध्ये बघायला मिळते. त्याची स्थापना 1969 मध्ये झाली आणि अंतराळ संशोधन व उपग्रहांसाठी आपण त्याचं काम घेतो. स्पेस एक्सप्लोरेशन हे त्याचं मुख्य काम आपल्याला बघायला मिळते. मग चंद्रयान आणि मंगळयान सारख्या मोहिमा त्यांनी केल्या. PSLV, GSLV जे पोलार सॅटेलाइट असतात आपले, ते GSLV जे ग्रॅव्हिटेशनल पूल लो अर्थ ऑर्बिट जे आहे आपली त्याला बाहेर जाणे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पृथ्वीचं निरीक्षण आणि दळणवळण उपग्रह. असंच इस्रोचा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे बघा आदित्य L1 मिशन. जो आपला पहिला सौर प्रकल्प आहे. जे लॅग्रेंज पॉइंट 1 वर जे आपण सनचा कोरोना आहे तो ऑब्झर्व करण्यासाठी पाठवणार आहोत. शुक्रयान सारखे, चंद्रयान सारखे जे साऊथ स्पेसवर आपण पोहोचलो, मंगळयान सारखे जे आपण जगात पहिले आहोत, ते असे जे काही मोठे मोठे अचिव्हमेंट्स आपल्याला इस्रोच्या माध्यमातून झालेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये श्रीहरिकोटा, थुंबा, सतीश धवन केंद्र, अब्दुल कलाम बेट जे ओडिसामध्ये, हे असे आपले काही सॅटेलाइट लॉन्च सेंटर आपण इस्रोच्या माध्यमातून असलेले बघायला. तर त्यामध्ये बघा आपण एका क्षेत्रामध्ये बघूया महत्त्वाची वैशिष्ट्ये जे आपण आपल्या प्रश्नातले 4 ऑप्शन्स होते. पहिलं आहे CDAC सुपर कॉम्प्युटिंग आणि AI मुख्य संशोधन केंद्र, एरावत सुपर कॉम्प्युटिंग की त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च जे सेंटर आहेत ते अणुऊर्जा संशोधनासाठी काम. अप्सरा, सायरस ह्या अणुभट्ट्या आपल्याला त्याच्या बघायला मिळतात. NAL जे आहे आपलं एरोस्पेस जे आहे आपलं ते विमान विद्या आणि एरोस्पेससाठी जे एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे हे त्याचं मुख्य काम. सारस विमान विकास. इस्रो अंतराळ संशोधनासाठी काम करतात, स्पेस एक्सप्लोरेशनसाठी काम करताना बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल चंद्रयान आणि मंगळयान सारख्या मोहिमा त्यांनी आपल्याला राबवून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न, वर्तमान दस्तऐवजाची माहिती काय देते, डॉक्युमेंट्सची माहिती काय देते. पर्याय क्रमांक 1 रिव्ह्यू, दुसरं ड्रॉइंग टूल बार, तिसरं स्टेटस बार आणि चौथं टॅप स्पॉट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टेटस बार, की जे आपल्याला डॉक्युमेंट्सची माहिती देत असताना बघायला मिळतात. त्यामध्ये बघा अशा स्वरूपाची स्क्रीन आपल्याला कम्प्युटरवर बघायला मिळते जी डॉक्युमेंट्सची माहिती स्टेटस बारमध्ये आपल्याला मिळते. तर त्यामध्ये स्टेटस बार नेमकं काय आहे ते आपण इथे जाणून घेऊया. स्टेटस बार हा वर्ड प्रोसेसरच्या स्क्रीनवरील सर्वात खाली दिसणारा भाग असतो, जे आपण इथे साईडला बघू शकतोय. सध्याच्या दस्तऐवजाची महत्त्वपूर्ण माहिती तो आपल्याला दाखवतो. मग त्यामध्ये कोणकोणती माहिती तो दाखवतो, तर पेज नंबर दाखवतो. म्हणजे आपण समजा PDF ओपन केले तर मग पेज नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, ते आपल्याला माहिती देतो. त्याच्यानंतर शब्दांची संख्या, वर्ड काउंट. जेव्हा आपण वर्डमध्ये जर टाईप केलेत समजा शब्द, तर आपल्याला जेव्हा आपण ते स्क्रोल करत जातो त्यावेळी दिसतं बघा 1 शब्द झाला, 2 शब्द झाले, 3 शब्द झाले, ते आपल्याला त्याच्यात माहिती मिळते. त्याच्यानंतर झूम लेवल आहे, झूम इन आणि झूम आउट हे 2 ऑप्शन त्यातून आपल्याला उपलब्ध झालेले बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा स्टेटस बार मधील वैशिष्ट्य. सगळ्यात पहिले पेज जे असतं, जो आपल्याला पान जे मिळते स्क्रीनवर दिसणार, त्याचा तपशील आपल्याला त्याच्यावर बघायला मिळतो स्टेटस बारवर. म्हणजे पेज नंबर मिळतोय, तर मला किती शब्द आहेत त्याच्यावर ते बघतायत, त्याला झूम इन झूम आउट करण्याची संधी. त्यानंतर शब्द गणना, आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये एकूण किती शब्दांची संख्या आहे, रिअल टाइम मध्ये अपडेट आपल्याला ती बघायला मिळते. झूम आणि भाषा, मग दस्तऐवज पाहण्यासाठी टक्केवारी, झूम किती करायचं ते, आणि वापरलेली भाषा कोणती आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघता येते. आता हे प्रश्नाचं उत्तरानंतर दुसरे ऑप्शन जे आहे तर रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅब प्रामुख्याने दस्तऐवज तपासण्यासाठी वापरला जातो. नावात सजेस्ट करतोय ना रिव्ह्यू. रिव्ह्यू केव्हा करतो, जेव्हा पहिली काही गोष्ट आहे त्याला आपण चेक करण्यासाठी रिव्ह्यू वापरतो ना. मग दस्तऐवज तपासण्यासाठी
रिव्ह्यू वापरला जातो. माहिती देत नाही तर प्रक्रिया करत असतं. मग त्यामध्ये स्पेलिंग एरर, ग्रामर एरर जे असतात का ते चेक केले जातात, कमेंट्स ट्रॅक केल्या जातात, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन केलं जातं. जसं बघा आपण गुगलमध्ये ओपन केलं बघ, गुगलमध्ये एखादी माहिती गेली, गुगल ट्रान्सलेट ओपन केलं, त्यात एखादी ती माहिती ट्रान्सलेट होती. स्पेलिंग आणि ग्रामर चेक, समजा आपण वर्ड पॅडमध्ये काहीतरी डाउनलोड टाईप केलंय, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आपल्या झाल्या किंवा ग्रामॅटिकल एरर झाले, रेड कलरची लाईन, ब्लू कलरची लाईन खाली येते बघा, मग आपण ते क्लिक करून मग ते योग्य शब्दावर पोहोचू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचं बघा, ड्रॉइंग टूलबार. हे जे बघायला मिळतात बघा, आपण होम टॅबवर त्या शेप्समध्ये जर गेलो तर वेगवेगळे आकार आपण तिथून ठेवू शकतो. मग त्याच्यामध्ये इन्सर्टमध्ये जाऊन मग ते व्यवस्थित त्यात फिल करायचं, त्यात काय चेंजेस करायचे, काय आणायचं, काय नाही करायचं ते आपण इथे बघू शकतोय. मग त्यामध्ये टेक्स्ट पण असतात, वर्ड आर्ट सुद्धा आहेत, स्मार्ट आर्ट आहेत, ग्राफिक्स त्याच्यातनं करू शकतोय, शेप्स घेऊ शकतोय वेगवेगळे. म्हणजे आता इथे एक्झाम्पल म्हणून दिलं बघा, ॲरो हवा असेल तर ॲरो घेऊ शकतोय आपल्याला. त्याच्यानंतर जर हे वेगवेगळे शेप आहेत, सर्कल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, ते आपण त्याच्यातनं घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा टॅब स्टॉप. मग आता हे अलाइनमेंट आणि सुसूत्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. मग आता हे टॅब, आता त्याचं हे बघा इथे टॅब स्टॉप म्हणजे मजकूर एका विशिष्ट अंतरावर व्यवस्थित लावण्यासाठी वापरलेली सुविधा. मग लेफ्ट अलाइनमेंट असेल, राईट टॅब असेल, सेंटर टॅब असेल, मग त्याच्या म्हणजे ज्याच्याने काय की तो जो आपण जो काय मजकूर टाईप करतो तो एक व्यवस्थित साचेबद्ध पद्धतीने आणि फॉर्मॅट त्याचं योग्य होतं त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, कट ही कमांड कोणत्या टॅबमध्ये असते? पर्याय क्रमांक 1 होम, दुसरं पेज लेआउट, तिसरं फाईल आणि चौथं रेफरन्सेस. पर्याय क्रमांक 1 होम हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळते. आता बघा ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे बघा ही फॉर्मॅट. इकडे होम टॅबमध्ये आपल्याला इकडे साईडला हा जो कैची सारखा आकार दिसतो का तो कट ही कमांड आपल्याला बघायला मिळते. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील हा सर्वात महत्त्वाचा टॅब आहे, जेथे मजकूर एडिटिंग आणि फॉर्मॅटिंगसाठी आवश्यक सर्व मूलभूत टूल्स उपलब्ध असतात. होम टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे कट म्हणून हे, त्याच्याच खाली कॉपी, फॉर्मॅट वगैरे हे सगळे ऑप्शन बघायला. आता दुसरा ऑप्शन होता बघा त्याच्यातला पेज लेआउट, पृष्ठरचना. मग हा टॅब दस्तऐवजाच्या बाह्य रचनेसाठी वापरला जातो. यामध्ये खालील पर्याय दिसतात बघा इथे लगेच तिथे साईडला पेज लेआउट तुम्हाला बघायला मिळतं. हे त्याच्यामध्ये मग ओरिएंटेशन पेजचं केलं जातंय की पोर्ट्रे असावं, म्हणजे उभा असावा पेज की आडवा, साध्या सरळ भाषेत जर समजून सांगायचं म्हणजे पेज लेआउटमध्ये पेजची साईज काय असावी, मार्जिन कसावी, A4 साईज पाहिजे, A3 पाहिजे की कशी पाहिजे, मार्जिन किती सेंटीमीटर्स पर्यंत असावी, तुम्हाला मार्जिन ब्रॉड हवी, छोटी हवी आहे, मोठी हवी आहे, काय हे सगळं आपण पेज लेआउट या फॉन्टमध्ये करू शकतो. त्यानंतर आहे बघा पुढचं होम टॅबमधील मुख्य कट. मग क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅराग्राफ या गोष्टी होम टॅबमध्ये शूट केलेल्या बघायला मिळतात. त्याच्यानंतर फाईल टॅब की ज्याच्यामध्ये आपण जे काही डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत ते आपण सेव्ह करतो फाईल टॅबमध्ये. ह्या अशा स्वरूपात आपल्याला रिसेंट आलेले, मग त्याच्यामध्ये डेस्कटॉपमध्ये आपण ठेवू शकतोय त्या, किंवा एका विशिष्ट फोल्डरमध्ये त्या सगळ्या फाईल्स आणू शकतोय, किंवा मग आपण डॉक्युमेंट्समध्ये त्या ठेवू शकतोय, डाउनलोड्समध्ये ठेवू शकतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या फाईल टॅबमध्ये करू शकतो. मग ज्यामध्ये फाईल सेव्ह केलेल्या असतात, सेव्ह ॲजचा एक ऑप्शन असतो, प्रिंटचा एक ऑप्शन असतो आणि फाईल उघडण्याचा आपल्याला ऑप्शन बघायला. रेफरन्सेस हा एक ऑप्शन होता बघा, संदर्भ आणि शैक्षणिक साधने. मोठ्या फाईल्स किंवा रिपोर्ट्स तयार करण्यासाठी हा टॅब वापरला जातो. टेबल ऑफ कंटेंट अनुक्रमणिकेसाठी रेफरन्सेस आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. फुट नोट्ससाठी आणि संदर्भ. आता कोणतंही पुस्तक जर आपण घेतो त्याच्या साईडला फुट नोट्स असतात, पुस्तकाच्या पाठीमागे संदर्भ ग्रंथ सूची असते, तशी आपल्याला कम्प्युटरमध्ये रेफरन्स टॅब आपल्याला उपलब्ध असतो की जो रेफरन्स देतो की कोणतं कंटेंट कुठून घेतलं असेल, इंडेक्स देतं, ते अनुक्रमणिका आपल्याला देत असतं. त्याच्यानंतर बघा आपली हायकोर्ट भरती जी आहे त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेले, जे आपल्याला 20 टेस्ट त्याच्यामध्ये मिळतील, जे आपण आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहे, की ज्याची फीस मात्र आपल्याला 75 रुपये असलेली बघायला मिळते, जी आपल्याला डिस्काउंट पिरियडमध्ये आहे. त्याची ॲक्च्युअल फीस आपण 500 रुपीज 500 रुपये ठेवलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांचं जवळ आलेली परीक्षा लक्षात घेता व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण मात्र 75 रुपये या माफक दरामध्ये हायकोर्ट भरतीसाठी क्लर्क आणि शिपाई या पदासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध होणार आहे. तर तुम्ही तिथून ती परचेस करू शकता.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात? पर्याय क्रमांक 1 डिझाईन, दुसरं इन्सर्ट, तिसरं होम आणि चौथं पेज लेआउट. आता याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 इन्सर्ट. मग ते बघा, योग्य उत्तर इन्सर्ट जरी असलं तर त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये कोणताही नवीन घटक ऑब्जेक्ट घालण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर केला जातो. म्हणजे आता होम टॅबच्या इथे साईडला असं इन्सर्ट म्हणून दिलेलं असतं बघा. मग त्या इन्सर्ट टॅबवर जर तुम्ही गेला तर मग तिथून तुम्ही चार्ट घेऊ शकता. चार्ट हा डॉक्युमेंटचा एक बाह्य घटकामध्ये इन्सर्ट केला जातो. आता डिझाईन टॅब हा त्याच्या पुढची पातळी. म्हणजे एकदा तुम्ही इन्सर्ट मधून जाऊन चार्ट इन्सर्ट करून घेतला, मग तुम्ही तिथून डिझाईन मध्ये जाऊन त्याला ओरिएंटेशन चेंज करू शकताय, त्याचा आकार छोटा मोठा करू शकताय, त्याचा इफेक्ट वेगवेगळे देऊ शकताय एआयच्या माध्यमातून. म्हणजे हा टॅब चार्ट तयार करण्यासाठी नाही तर इन्सर्ट केल्यानंतर त्याचे रूप बदलण्यासाठी, म्हणजे त्याला वेगवेगळ्या स्टाईल देण्यासाठी आपल्याला डिझाईन हा टॅब वापरता येतो, की जो चार्टच्या स्टाईलसाठी, कलर चेंज करण्यासाठी, फॉन्ट चेंज करण्यासाठी आपण वापरू शकतो. आता इन्सर्ट टॅब इन्स्टॉलेशन ग्रुप जो आहे त्यामध्ये मग डेटा टेबल तयार करण्यासाठी, पिक्चर्स किंवा फोटो टाकण्यासाठी त्याचा वापर होतो. संख्याशास्त्रीय माहिती, जे वेगवेगळे चार्ट असतात, पाय चार्ट, ते वेगवेगळे शेप्स जे आहेत त्याच्या माध्यमातून आपण नोट्स बनवण्यासाठी किंवा आपल्या ऑफिशियल काम करण्यासाठी त्याचा उपयोग करतो. होम टॅब का चुकीचा आहे? होम टॅब मध्ये मुख्यतः मजकुराची फॉर्मॅटिंग आपल्याला होऊ शकते. त्याच्यानंतर मग बोल्ड, इटॅलिक, फॉन्ट अलाइनमेंट, कट, कॉपी पेस्ट ह्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर बुलेटिन द्यायचं आहे की नाही द्यायचं, अलाइनमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण करतो. त्याच्यामुळे चार्ट टाकण्याचा ऑप्शन आपल्याला इन्सर्ट टॅब मध्ये गेल्यावरच बघायला मिळतो, तो होम मध्ये मिळत नाही. त्याच्यानंतर बघा पेज लेआउट मध्ये काय. आता पेज लेआउट मध्ये मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण बघितलं बघा, पेज लेआउट म्हणजे काय, पेज उभं ठेवायचं, आडवं ठेवायचं, ओरिएंटेशन पेजचं ते, त्याच्यामध्ये त्याच्यात मार्जिन किती असावी, ते A4 साईज हवा की A3 साईज हवा, ह्या सगळ्या गोष्टी आपण पेज लेआउट मध्ये करतो. म्हणून ह्या आपल्या मागच्या प्रश्नाचं उत्तर हे पेज लेआउट, होम वगैरे असू शकत नाही, ते आपल्याला इन्सर्टच असावं लागतं. नंतर पुढचा आहे बघा, MS वर्ड 2010 मध्ये खालीलपैकी कोणत्या रिबीन अंतर्गत मार्क सिटेशन पर्याय येतो? पहिलं इन्सर्ट, दुसरं फुटनोट, तिसरं रेफरन्स आणि चौथा ट्रॅक चार्जेस. उत्तर सांगायचं राहिलं बघा. पर्याय क्रमांक 3 रेफरन्सेस हा त्याचा योग्य उत्तर आहे. आता इथे हा फोटो दिलेला आहे बघा. या टॅबचा वापर सायटेशन, बिब्लिओग्राफी आणि इंडेक्स तयार करण्यासाठी केला जातो. ग्रुप टेबल किंवा ऑथॉरिटीज जे आहेत त्याचा उपयोग कायदेशीर संदर्भांना मार्क करण्यासाठी रेफरन्सेस जो आहे हा ऑप्शन वापरला जातो. त्याच्यानंतर आहे बघा मार्क सिटेशन प्रक्रिया. आता पहिले त्यासाठी आपल्याला सिलेक्ट टेक्स्ट, म्हणजे जो काय आपला मजकूर आहे समजा, तो पहिले आपल्याला, म्हणजे समजा ह्या A4 पेजवर समजा आपला हा A4 पेज आहे, मार्जिन वगैरे त्याच्यावर आखल्या गेली आहे, XYZ हा काय जो काय मजकूर आपला आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले तो मजकूर सिलेक्ट करावा लागेल. सिलेक्ट नंतर आपण रेफरन्स टॅबवर क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर मार्क सिटेशन हा पर्याय निवडावा लागेल आणि सूची तयार करायला टेबल बिल्ड करा असं आपल्याला सांगावं लागेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपला पूर्ण तो टेबल तयार करून मिळेल. इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप हा जो आहे तो. त्याच्यानंतर फुटनोट का चुकीचा आहे? फुटनोट म्हणजे काय, की समजा हा पेज आहे, मार्जिन आखलेली आहे, त्यात ABC आपण लिहू, हा समजा आपला डाटा आहे. फुटनोट म्हणजे काय, एक अशी लाईन असते त्याच्यामध्ये दिलेलं असतं की हा रेफरन्स XYZ गोष्टीत घेतलाय, समजा आपण कोणत्या पुस्तकातून घेतलंय, काय घेतलंय. मग हे आता हे रोमन लिपी आहे समजा, मग हे रोमन लिपीचा आपण रेफरन्स इथे देऊ, रोमन स्क्रिप्ट. हे फुटनोट मध्ये लिहिलेलं आपल्याला बघायला मिळेल, हे म्हणजे फुटनोट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर रेफरन्स टॅब मधील प्रमुख ग्रुप. सगळ्यात पहिले टेबल ऑफ कंटेक्स्ट असतो, की त्याच्यामध्ये टेक्स्ट अपडेट वगैरे येतात. त्याच्यानंतर फुटनोट्स असतो, इन्सर्ट फुटनोट जे खाली असतात, एंड नोट्स म्हणतो आपण. सिटेशन मार्जिन सोर्स असतो, कॅप्शन असतात, इंडेक्स असतात आणि टेबल अथॉरिटीज ह्या ऑप्शन्स आपल्याला ग्रुप जे आहेत ते रेफरन्स टॅब मध्ये आपल्याला असलेले बघायला. त्याच्यानंतर बघा ट्रॅक एक्सचेंज रिव्ह्यू जे आहे टॅब मध्ये येतात. याचा उपयोग दस्तऐवजासाठी केलेला बदल नोंदवण्यासाठी होतो.
मार्क सायटेशनसाठी याचा कोणताही संबंध नाही. म्हणून रिव्ह्यू टॅब हे जे पर्याय होता त्याच्यातला तो आपला चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये कमेंट हा पर्याय समाविष्ट असतो? होम, इन्सर्ट, रिव्ह्यू आणि पेज लेआउट. कमेंट आता वेगवेगळ्या इंस्टाग्रामवरच्या पोस्ट असेल काय असेल त्याच्यावर आपण कमेंट करतो बघा. पर्याय क्रमांक 3 रिव्ह्यू हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता कमेंट हा वाला आपण कमेंटवाला लोक बघतो, इव्हन रील वगैरे बघताना पण आपली कमेंट सेक्शन असते बघ. तर रिव्ह्यू टॅबमध्ये ते असतात कारण की कमेंट्समधनं काय आपल्याला माहिती मिळते ना, दुसऱ्यांचा अभिप्राय आपल्यापर्यंत पोहोचतो, दुसऱ्याचं मत आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण जे आपलं मत व्यक्त करतो त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया आहे हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळते. म्हणून ते आपण रिव्ह्यू टॅबमध्ये असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर बघा होम टॅब टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे केंद्र. त्यामध्ये एक ग्रुप बनवला जातो. त्याच्यानंतर फॉन्ट, पॅराग्राफ, स्टाईल हे महत्त्वाचे घटक. त्याचं मग कमांड दिली जातात. मग ते बोल्ड करायचं, इटॅलिक करायचं, फॉन्ट साईज काय असावी, अलाइनमेंट काय असावी आणि महत्त्वाची टिप म्हणजे आपला कमेंट त्याच्यात बघायला. त्यानंतर बघा इन्सर्ट टॅब डॉक्युमेंटमध्ये कोणते घटक जोडणे. आता समावेश टेबल. इन्सर्ट टॅबमध्ये काय टेबल हवा आहे, वेगवेगळी शेप हवी आहे, पाय चार्ट हवा आहे, कलर हवा आहे त्याच्यामध्ये, त्या शेपमध्ये, त्या पाय चार्टमध्ये, त्या टेबलमध्ये. हे सगळं आपण इन्सर्ट टॅबमधनं इन्क्लूड करून घेऊ शकतो वर्डमध्ये. त्याच्यानंतर बघा रिव्ह्यू टॅबचे सामर्थ्य. आता रिव्ह्यू काय स्पेलिंग, ग्रामर तपासण्यासाठी आहे आपल्याला. की बऱ्याच वेळ बघा आपण समजा वर्डमध्ये काही डॉक्युमेंट बनवलं किंवा पॉवर प्रेझेंटेशन बनवलं जे आपण टाईप करून बनवलं, कट कॉपी पेस्ट नाही केलं, स्वतः टाईप करून गेलो. बऱ्याच वेळा टाईप करताना आपल्याकडनं काही ग्रामर एरर होऊ शकत आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक होऊ शकत आहे. तर मग ते बघा खाली त्याच्या खाली ना ब्लू कलरची लाईन, रेड कलरची लाईन स्पेलिंग मिस्टेक झाल्यावर येत असते बघा. हे रिव्ह्यू टॅबमध्ये काय आपण त्याच्यावर क्लिक केल्यावर लगेच ऑप्शन्समध्ये आपल्याला राईट क्लिक केल्यावर योग्य स्पेलिंग्स यायला लागतात. पर्याय हे म्हणायचं आहे का ते म्हणायचं, कारण की कम्प्युटर काय सांग काम आहे ना. तुम्ही मी दिलेली कमांड जी आहे त्याच्यावर रिव्ह्यू करण्याचं काम कम्प्युटर करतो. म्हणजे कम्प्युटर काय एक सांग कामाची भूमिका आपल्याला बजावताना इथे दिसतो. त्यानंतर बघा पेज लेआउट, पानांची रचना. प्रिंट घेण्यापूर्वी पेज सेट करण्यासाठी या टूलचा आपण वापर करतो. असं तर नाही ना की वर्डमध्ये काहीतरी टाईप केलं लगेच धाडकन प्रिंटला दिलं, आपली पेज वाया जाते. आपण काय करतो पेज लेआउट करून घेतो. आडवं हवंय पेजमध्ये प्रिंट, उभी हवी आहे, ओरिएंटेशन आपण चेंज करतो, मार्जिन बघतो त्याची काय, फॉन्टची स्टाईल वगैरे व्यवस्थित आहे का नाही ते बघतो. त्यानंतर पोर्ट्रे हवं आहे की लँडस्केप हवं आहे ते बघतो. आणि तो जो मजकूर आहे तो योग्य आहे का, डॉक्युमेंटमध्ये सुबक आणि वचनीय बनतोय का ते एकदा आपण बघतो की तो रिडेबल आहे का, वाचता येतोय का, मग आपण त्याला प्रिंटसाठी देत असतो. तर बघा MS वर्ड 2010 मधील XPS चे पूर्ण रूप काय. पहिले बघा XML पोर्ट स्पेसिफिकेशन, XML पोर्ट स्पेसिफिकेशन. पर्याय क्रमांक 2 XML पोर्टेबल स्पेसिफिकेशन. पर्याय क्रमांक 3 पेपर स्पेसिफिकेशन आणि पर्याय क्रमांक 4 पेपर स्पेशलायझेशन. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोर्टेबल स्पेसिफिकेशन. जे PDF सारखे जे फिक्स लेआउट जे आहेत फॉर्मॅट त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि त्याचे वैशिष्ट्य डॉक्युमेंटचे लेआउट बदलत नाही तर प्रिंटसाठी सुरक्षिततेसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतं. कारण की हे पोर्टेबल स्पेसिफिकेशन आपल्याला बघायला मिळतं, ज्याच्यातनं मग डॉक्युमेंट्सची क्वालिटी आपण वाढवू शकतो, टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. आता हे उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो आपल्याला पाठवायचा आहे आपल्याला कोणाला, तो आपण साध्या कॅमेराने काढून पाठवून दिला, मोकळा झाला. क्लिअरिटीमध्ये HD मध्ये येत नाही, प्रिंट घ्यायची समोरच्या व्यक्तीला, त्याची प्रिंट आउट काढायची, क्लिअरिटीमध्ये चेंज होतो. मग आपण काय HD मध्ये पाठवतो किंवा मग ते कॅम स्कॅनर वगैरे असतात, डॉक्युमेंट स्कॅनर वगैरे असतात, ह्या ॲपचा ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून जेव्हा आपण बनवतो PDF मध्ये कन्वर्ट करतो आणि मग पाठवतो समोरच्या व्यक्तीला. ते म्हणजे काय ते ओरिएंटेशन व्यवस्थित होतो, त्याचं प्रिंट वगैरे घ्यायची असेल तर उपयुक्त ठरतं. म्हणजे क्वालिटीमध्ये चेंज होत नाही. पोर्टेबल स्पेसिफिकेशन जे असतं त्याचं ते आपल्याला इथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा. MS Excel 2010 मध्ये रो आणि कॉलम्स अनुक्रमाने कोणत्या प्रकाराचे वेक्टर असतात. पर्याय क्रमांक 1 उभ्या आणि आडव्या, पर्याय क्रमांक 2 आडव्या आणि आडव्या, पर्याय क्रमांक 3 आडव्या आणि उभ्या आणि पर्याय क्रमांक 4 उभ्या आणि रोज आणि कॉलम्स. आता रो आणि कॉलम जर बघायला गेलं तर पर्याय क्रमांक 1 उभ्या आणि आडव्या स्वरूपाचे बघायला मिळतात. आता रो कसं आहे मग ते
हॉरिझॉन्टल वेक्टर्स आहे क्रमांक 1 2 3 4 असे पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो हे आपल्याला बघायला मिळतात. आणि कॉलम म्हणजे काय, स्तंभ. म्हणजे आता समजा हे पेज आहे, हे रो आहेत त्याच्या 1 2 3 ह्या रो. कॉलम ह्या व्हर्टिकल्स उभ्या, मग हे पहिलं कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम, कॉलम मग ए बी सी डी हे कॉलम. हे असं जाळीयुक्त आपल्याला बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला MS Excel 2010 मध्ये रोज आणि कॉलम हे वेक्टर आपल्याला उभ्या आणि आडव्या रेषांच्या स्वरूपामध्ये आपल्याला टेबल फॉर्म मध्ये बघायला मिळते. रो आणि कॉलमची दिशा समजून घेऊया. आता हे बघा, आडवी रेघ जर असेल तर लेफ्ट टू राईट रो असतो. त्यानंतर उभी रेघ जर असेल आपल्याला टॉप टू बॉटम. आडवी म्हणजे आता याच्यामध्ये अशी जर आडवी जर असेल ना तर ती कशी, आता लेफ्ट टू राईट म्हणजे हा डावा हात माझा, हा उजवा हात. अशी आडवी रेष असेल तर लेफ्ट टू राईट. अशी जर रेष असेल तर टॉप टू बॉटम. त्याच्यानंतर जर बघायला गेलं अशी जर असेल योग्य जोडी, मग त्या आडव्या आणि उभ्या रेषांसाठी ओळखली जातात. त्यानंतर बघा, रिझ्यूम तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सॉफ्टवेअर वापरला जातो. अगदी साधा सरळ सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 मोबाईल, दुसरं MS Excel, तिसरं MS Word आणि चौथं PowerPoint. तर पर्याय क्रमांक 3 MS Word हे त्याचं योग्य उत्तर बघायला मिळते. MS Word मध्ये आपण यामध्ये टायपिंग आणि फॉर्मॅटिंग सोपं आहे. बायोडेटा किंवा रिझ्यूम बनवण्यासाठी वर्ड हे जागतिक स्तरावर वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. वर्ड प्रोसेसिंग महत्त्वाचे पर्याय टेम्पलेट्स, बुलेट्स, अलाइनमेंट MS Word मध्ये सहज उपलब्ध असतात, म्हणून आपण रिझ्यूम हा पर्याय क्रमांक 3 MS Word मध्येच बनवतो. आता मोबाईलमध्ये नंतरचा भाग झाला. MS Excel आणि PowerPoint ह्या दोन सॉफ्टवेअर बद्दल आपण बघूया. आता इतर सॉफ्टवेअर का नको. एक्सेल का, डेटा गणण्यासाठी आणि पत्रांसाठी किंवा रिझ्यूमसाठी नाही. एक्सेलचं काम काय, अकाउंटिंग वगैरे गोष्टी करणे, डेटा ट्रान्सफर करणे, या गोष्टीसाठी एक्सेल आपण नंबर्सच्या सिस्टीम मध्ये आपण डेटा स्टोअर करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी एक्सेल ह्या सॉफ्टवेअरचा वापर करतो. आता PowerPoint हे प्रेझेंटेशन स्लाइड्सच्या माध्यमातून सादरीकरण. आता हे जे तुम्ही मागे स्क्रीनवर बघता हे काय, PowerPoint प्रेझेंटेशनच आहेत ना. एक झालं की एक स्लाइडच्या माध्यमातून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते, मग हे झालं PowerPoint प्रेझेंटेशन. आणि मोबाईल हे हार्डवेअर डिव्हाइस आहे, हे सॉफ्टवेअर नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 MS Word हे त्याचं योग्य उत्तर ठरतं. नंतर बघा, पर्याय शेवटचा प्रश्न आपला, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये सेंटर अलाइनमेंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट कमांड वापरली जाते. पर्याय क्रमांक 1 Ctrl+C, पर्याय क्रमांक 2 Ctrl+E, पर्याय क्रमांक 3 Ctrl+Z आणि पर्याय क्रमांक 4 Ctrl+S. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 Ctrl+E, कारण की आपल्याला काय सेंटर अलाइनमेंटसाठी शॉर्टकट आहे. तर त्यासाठी बघा, सेंटर अलाइनमेंटसाठी Ctrl+E हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. हेडलाईन देण्यासाठी आणि मजकुराची मांडणी सुधारित अलाइनमेंटमध्ये करण्यासाठी आपण हे मजकूर वापरतो. त्यामध्ये बघा, हा फोटो तुमचा, ही स्लाइड महत्त्वाची. अलाइनमेंटचे शॉर्टकट्स कंट्रोल आणि L जर आपण लेफ्ट डावीकडे जर बघायला गेलो तर म्हणजे समजा आता हा पेज, अलाइनमेंट पहिले समजून घ्या. लेफ्ट अलाइनमेंट म्हटल्यावर मजकूर इकडे जाणार, राईट अलाइनमेंट म्हटल्यावर मजकूर इकडे जाणार, सेंटर अलाइनमेंट म्हटल्यावर मजकूर इकडे येणार. आणि जस्टिफाय जेव्हा आलं तर मजकूर असा एक साचेबद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या असं डोळ्याला छान दिसतं, फॉर्मल वाटतं, फॉर्मॅटमध्ये वाटतं, ते म्हणजे जस्टिफाय. आता याचे शॉर्टकट कीज म्हणजे होम टॅबवर ते आपल्याला 4 ऑप्शन्स दिसतात, तिथून आपण पूर्ण मजकूर सिलेक्ट करणार, मग तिथे जाऊन त्याला क्लिक करणार, मग ते येणार, हे एक पद्धत. त्याच्यानंतर शॉर्टकट की जो आहे तो प्रश्न, मग Ctrl+L जर तुम्ही दाबला तर तुम्हाला ते लेफ्ट अलाइनमेंट मिळणार, Ctrl+R दाबणार तर तुम्हाला राईट अलाइनमेंट मिळणार, आणि Ctrl+E दाबलं म्हटल्यावर आपल्याला सेंटर अलाइनमेंट मिळणार, आणि Ctrl+J दाबलं तर ते जस्टिफाय आपल्याला झालेलं बघायला. त्याच्यानंतर बघा, Ctrl+C आणि E मध्ये मुले अनेकदा गोंधळतात. तर कंट्रोल म्हणजे E म्हणजे सेंटर हे लक्षात ठेवा, Ctrl+C हे कॉपी करण्यासाठी, त्याच्यानंतर Ctrl+Z हे अंडू साठी आहे बघा आपलं, आणि Ctrl+S हे फाईल सेव्ह करण्यासाठी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर अशा रीतीने आपण आपले आजचे जे काही प्रश्न आहेत ते चर्चा केलेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला या सिरीजमध्ये असेच काही प्रश्न मिळतील, पण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला व्यवस्थित प्रश्नांची प्रॅक्टिस व्हावी यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज असणं फार महत्त्वाची ठरते. तर त्यामुळे क्लर्क आणि शिपाई होऊ इच्छिणाऱ्या
जे काही विद्यार्थी आहेत हायकोर्ट भरतीमध्ये त्यांच्यासाठी आपण 20 टेस्ट लॉन्च केलेले आहेत की ज्याची फीस आपल्याला माफक 75 रुपये या दरामध्ये उपलब्ध होत आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे की जिथून तुम्ही ते परचेस करू शकता. थांबूया आपण इथे. धन्यवाद.